अर्थात न्यू ऑफ द फायटर्स या संघाचा आज संघ ठरलाय या स्पर्धेचा विजयी संघ। धन्यवाद। संस्कार 11 यांनी फिल्डिंग लावायची आहे। कृपया वरती स्टेज मध्ये आपले बॅट्समन फक्त खाली ठेवायचे। टिंगरे मास्टरमाइंड फक्त 2 बॅट्समन खाली ठेवा, बाकी सगळ्यांना वर जाऊ दे। वरच्याना खाली उतरू दे, आधी वरच्याना खाली उतरू दे, तोपर्यंत फिल्डिंग लावायची आहे। 3 ओव्हरचा सामना। सर्व संघ मालक यांना सूचना आहे की आपल्या सर्व संघातील खेळाडू यांचं आजीव सभासद नंबर या ठिकाणी द्यायचा आहे मागणीनुसार। शिवाय सर्व संघ मालकांना सूचना आहे की आपल्या संघातील प्रत्येक यावेळी स्ट्राइक घेतला विन द मॅच आणि अशा तऱ्हेने आयोजकांना टोळवलेला चांगला फोटो। विश्वास आणि विश्वास असा हा मुकाबला राहिला। गोलंदाजी ट्रॅकवरती देखील विश्वास आहे, स्ट्राइक एंडला देखील विश्वास आहे आणि दोघांना कशासाठी उतरवले गेले तर संघाचा विश्वास जिंकण्यासाठी। आणि पहिला बॉल स्वेर स्वरूपाचा आल्यानंतर विश्वासच्या बॅटमधून मिड विकेट क्लिअर करत असताना या बॉलवरती षटकार आलाय। 7 धावा आता मात्र स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात आणि नॉन स्ट्राइक एंडला असलेला किरण धुलपसाठी या ठिकाणी प्राइज झालाय। संस्कार धुलप यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 100 रुपये। दुसरा बॉल देखील उडवलाय, अगदी क्षेत्ररक्षकाची उंची पडले कमी आणि बॉलने दिले 6 धावांचे हमी। षटकार विश्वासच्या बॅटमधून 2 मोठे प्रहार, 2 घणाघाती प्रहार। पॉवर प्लेचा अगदी पुरेपूर वापर। पहिल्याच 2 बॉलवरती बरसला बॅटिंग करणाऱ्या संघ अर्थात टिंगरे मास्टरमाइंड संघाचा विश्वास। दाफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 13-13। पुढचा बॉल जर पाहिलं तर पुढे एकदा डॉट बॉल राहिलाय। या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही, कमबॅक केलंय गोलंदाज विश्वासनं। पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आल्यानंतर यावेळी डॉट बॉल आलाय। राहत की सास थोडासा सुटकेचा श्वास टाकला असेल या बॉलवरती, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग राहिली ऑन साइडला अगदी सेम डायरेक्शन मध्ये मिड विकेट झोन मध्ये ते 2 हवाई हल्ले आपण पाहिले। लाजवाब बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बॅटिंग करणाऱ्या टिंगरे मास्टरमाइंडचा विश्वास। मोठा फटका खेळायचा होता, पुढे एकदा बॉल चाललाय मिड विकेट रिझन मध्ये। विवेक आहे बॉलवरती, बॉलला जोपर्यंत गॅदर करील तोपर्यंत केवळ 2 धावा येतील। रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे। दोन्ही बॅटर्स मधला तालमेल खूप सुरेख आपण पाहताय। 2च्या मदतीने रणसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर। 4 चेंडूचा खेळ संपलाय। दाफलकावरती धावा 15 आणि आता मात्र एखादी विकेट्स येणं फार गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग राहिले विश्वासची अक्षरशः पहिल्याच या ओव्हर मध्ये विश्वासचा कारनामा। बॉलला सोडले, दर्पण जाणवते, अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय। पंचांचा इशारा पुन्हा एकदा आपल्यापर्यंत आलाय। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आम्हाला सांगतो वाईड, आणि त्या वाईडचा इशारा तो सिग्नल देखील आपण अंपायरच्या माध्यमातून 16 धावा स्कोर कार्ड वरती अर्जित केल्या जात आहेत। थोडंसं दर्पण जाणवतं या षटकामध्ये विश्वासच्या खांद्यावरती। खोलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर आणि त्याच्यानंतर खोदून काढत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जोपर्यंत बॉलला अडवलंय तोपर्यंत कोणत्याही धाव घेण्याचा मानस नाही या बॉलवरती। चांगले कमबॅक पुढे एकदा विश्वासचं। थोडंसं महागड राहिले षटक, तब्बल 16 धावा कुठून काढल्यात आतापर्यंत या षटकामध्ये। या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका, विवेक चेंडू खाली येतोय। जजमेंट सुरेख आहे। सोनगर संघाचा एक महत्त्वपूर्ण क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि फलंदाज झालाय बाद। षटक क्रमांक पहिलं संपलंय। पहिल्या षटकाच्या अखेरीस टिंगरे मास्टरमाइंड संघ जाऊन पोहोचलाय। लॉस ऑफ 1 विकेट, 16 रन्स ऑन द बोर्ड। षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात, तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात पुन्हा एकदा सकाळच्या सत्रातील सुमधुर गीत।
घाई करा, वेळ घेऊन चालणार नाहीये. सर्व खेळाडूंना विनंती आहे, कारण क्रिकेटच्या मैदानात वेळेला फार महत्व आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये तास मोजले जात नाही तर मिनिटं मोजली जातात. वेळेनं काय घडले तर क्रिकेटच्या मैदानावरती एक अशी घटना घडली, त्यामुळे वेळेनं घडली ती. तुम्ही अँजेलो मॅथ्यूजला आठवा. टाइम आउट या नियमाचा शिकार होणारा श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज हा पहिला खेळाडू ठरलाय. केवळ 2 मिनिटं उशीर झाला आणि त्या 2 मिनिटाच्या उशिरानं क्रिकेटनं त्याला ती अद्दल घडवली. अगदी तुम्ही गुगलला जरी सर्च केलं तर केवळ एकमेव असा खेळाडू आहे जो टाइम आउट या नियमाचा शिकार झाला. त्याच्यामुळे वेळ ही क्रिकेटच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. दुसऱ्या षटकासाठी प्रज्योत या गोलंदाजी ट्रॅकवरती पाठवलं जात आहे. प्रज्योत या नावामध्ये जर आपण पाहिलं तर पालघरचा देखील खेळाडू आहे प्रज्योत आंबिरे, आणि त्या पद्धतीने आता खेळ करणं प्रज्योतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. कारण पहिलं षटक थोडंसं मागं राहिलं. धावफलकावरती धावा 16. विश्वाचं 14 धावांचं वैयक्तिक योगदान या धावसंख्येमध्ये, आणि तो देखील 14 या धावसंख्येवरती शिकार झाला. अगदी विवेकने खूप चांगला झेल आउटफील्ड मध्ये टिपला. आणि नवीन बॅटर शैलेश पाथेरे, अगदी कणघर गावाचा आणखी एक सितारा नॉन स्ट्राईक एंडला दाखल झालाय. तर स्ट्राईक एंडला किरण धुलप आहे, आणि त्याच्या प्रत्येक षटकारासाठी संस्कार धुलप यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक अजून ऑन. प्रज्योत ओव्हर द विकेटनं डावखुऱ्या त्याच्या बॅटर किरण साठी या षटकातील पहिला बॉल. अकोटप्याचा बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली. अगदी फ्रंट ऑफ द विकेट बॉलला पाठवून दिलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पलीकडे. पहिलाच बॉलवरती चौकार. बॅट मधून अगदी हा नजाकत भरा चौकार आपण पाहिला. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केला, त्याच्यानंतर इनफिल्डच्या डोक्यावरून बरोबर पॉइंटला भेटत असताना या बॉलवरती हा चौकार अर्जित केला. रणसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगला खेळ राहिला बॅटिंग करणाऱ्या ठिंगरे मास्टरमाइंड संघाचा. अकोटाप्याचा बॉल या बॉलवरती अपील केली जाते. पंचांचा स्पष्ट नकार. बॅट आणि बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट, जस्ट स्विंग अँड मिस. यावेळी डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर यावेळी अफलातून कमबॅक. प्रज्योत अगदी टीथ पॉटात जशाच तसं प्रत्युत्तर. इट का जवाब पत्थर से. पहिलाच बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने हाताळण्याचा प्रयत्न झाला, आणि दुसरा बॉल अगदी बॉडी लेंथ वरती हा बॉल होता, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं बॅटरकडे. तिसरा बॉल आहे षटकातील. सफल झाले. मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स कॅरी करण्याचा प्रयत्न होता, मात्र सीमा रेषा पार या बॉल वरती आलाय. या षटकातील हा दुसरा चौकार. फटका इम्प्रोवाइज केला अगदी श्रीलंके माफ करा इंग्लंड संघाचा केविन पीटरसन, आणि याच केविन पीटरसनचा जर्सी नंबर 24 सध्याच्या घडीला आहे स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग ठिंगरे मास्टरमाइंड संघाची. विश्वास बाद झाल्यानंतर बॅटर आपण पाहिलं तर किरणच्या बॅटमधून घणाघाती प्रहार. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी स्वतः यष्टीरक्षक जजमेंट खूप चांगलं आहे, आणि किरणच्या इनिंगचा अंत होतोय 8 धावा करून. तो देखील बाद झालाय. बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन. L1 हे पहिलं एडिशन अगदी DBN लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवली जाते. प्रवीण पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या लाईव्ह टेलिकास्टसाठी सध्याच्या घडीला सिस्टीम ऑपरेटरच्या भूमिकेत आपण नईनचे तांडेल यांना देखील पाहत आहे. त्याचं देखील या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. दुसऱ्या बाजूला स्कोररच्या भूमिकेत हितांशु पाटील आहेत, आणि त्यांची संपूर्ण टीम या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान. मागच्या चेंडूवरती विकेट बाद झाला असताना आता नवीन बॅटर निमेश मैदानावरती दाखल झाला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 22-22. लॉस ऑफ 2 विकेट्स. अगदी आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला. कोलबटाप्याचा बॉल खोदून काढले. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये.
स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. विवेक बॉल खाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. अगदी रनिंग बिटवीन द विकेट. लास्ट जवाब दोन्ही बॅटर्स मधला तालमेल आपण पाहिला. ज्यावेळी बॉलला खेळून काढले लगेचच दुसऱ्या धावेचा कॉल देखील आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत असताना रणसंख्या 26 घरामध्ये जाऊन पोहोचले. प्रज्योत गोलंदाजी ट्रॅक वरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. स्ट्राइक एंडला नवीन आलेला बॅटर निमेश सफल झाले. आडव्या बॅटनं चेंडूला सरळ स्टँड डिस्पॅच अँड डिलिव्हर फॉर द मॅक्सिमम. आला षटकार. दोन षटकाचा खेळ संपलाय. टिंगरे मास्टरमाइंड थोडासा महागडा षटक दोन्ही राहिले. पहिलं षटक हाताला विश्वासनं 16 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 साठी प्रज्योत आला गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याने देखील 16 धावा दिल्या. म्हणजे धावफलकाचा विचार केला तर 16च्या सरासरीनं 2 षटकाच्या अखेरीस रणसंख्या जाऊन पोहोचले 32. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद होत असताना 32 आकडा पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 साठी सोनगर संघाचा एक चांगला खेळाडू विवेक. या विवेकला मात्र षटक क्रमांक 3 साठी पाचारण केलं जात आहे. तर धावफलकाला तुम्हाला लगाम लगावायचा आहे. विवेकच्या खांद्यावरती जबाबदारी आहे कारण 2 षटकामध्ये रणसंख्या खूप जास्त आली. गोलंदाज महागडे ठरलेत आणि विवेकला आता ती जबाबदारी दिली ग. अगदी रुपेश पाडावने जबाबदारी दिली आहे. विवेकच्या खांद्यावरती लोअर फुल टॉस बॉल. एलिव्हेशन नाहीये बॉलवरती. जजमेंट चांगलंय. चुकी करत नाहीये. अर्थात पहिल्याच बॉलवरती फलंदाज झाले बाद विकेटचं पतन. रणनीती आहे. म्हणजे तो सांगतोय की मी तुम्हाला गती देणार नाही, तर ताकद तुम्हाला लावायची. आणि पहिल्या चेंडूवरती तो मोठा फटका खेळत असताना फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर, नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार श्रेयश मैदानावरती दाखल झाला. येणारे 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आहेत 32 धावा. धावफलकाला लगावण्यासाठी आता मात्र विवेकचा वापर केला जातोय. पहिलाच बॉल चांगला. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा राऊंड द विकेट ऑन द ट्रॅक. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा बॉल होता. अगदी स्टिअर केला हलक्या हातानं. फ्रंट ऑफ द विकेट बॉलला खेळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय आणि 2 धावेचा प्रयत्न जो आहे तो अगदी सफल देखील झालाय. 2च्या मदतीने रणसंख्या 34 या क्रमांकावरती जाऊन पोहोचले. पहिल्याच बॉलवरती विकेट. त्याच्यानंतर बॅकफुटला गेले हलक्या हातानं श्रेयसनं त्या बॉलला ढकलून दिला फ्रंट ऑफ द विकेट. 2 धावेचा त्या ठिकाणी मानस आणि 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. यावेळी सफल झाले ऑन साइडला क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि अगदी स्क्वेअर लेग झोन मध्ये पुन्हा एकदा चांगला झेल टिपला जातो. फलंदाज बाद. बॅटर महेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी ज्या पद्धतीचा उल्लेख झाला की विवेकला ज्या कामासाठी रुपेश पाडावेनं गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं, अगदी ते काम त्याने 3 बॉलवरती केलंय. 3 बॉलवरती 2 महत्वपूर्ण विकेट, केवळ 2 धावा त्याने दिल्यात. आणि महेंद्र आता मात्र नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. 3 चेंडूचा खेळ आपण पहिल्या उत्तरार्धात शिल्लक पाहतोय. धावफलकावरती धावा 34-34. पुढचा बॉल स्टेप आउट झाले अलॉंग द कार्पेट. अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा बॉल चाललाय. मिड ऑन रिजनला बॉलला अडवलाय. तिथून एक सिंगल कंप्लीट झाले आणि सिंगलच्या साह्यानं
रणसंख्या 35-35. जवळजवळ 4 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकामध्ये केवळ धावा खर्च केल्या 3. 4 चेंडू फेकून झालेत. चांगली गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून. पुढचा बॉल विवेक लोवर फुल टॉस. अगदी गुडगा टेकला. अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा तालमेळ नव्हता. अगदी चेंडूची जी दिशा होती त्या दिशेच्या विपरीत फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून आपण निमेश यांना खेळताना तो पाहिला. आणि बॅट आणि बॉल मध्ये यावेळी कोणत्याही प्रकारचा तालमेळ नव्हता. अर्थात निर्धाव बॉल आलाय. सागली गोलंदाजी. शेवटचा बॉल दाफलकावरती धावा 35-35. विवेक ऑन द बॉलिंग एंड. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका स्लॉट मध्ये होता. टप्प्यात आला आणि या बॉलवरती कार्यक्रम केला. अर्थात मिड विकेट रिजनच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय. सीमारेषा पार. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये टिंगरे मास्टरमाइंड संघ जाऊन पोहोचलाय. 41-42 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये संस्कार प्रतिष्ठान या संघाला करायचे आहेत 42 धावा. इनिंग क्रमांक 2 ला होईल सुरुवात. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. अर्थात KPL एडिशन 1. लेफ्ट साइडला जायचं आहे कारण त्याला नंतर वरती स्टेजवर जायचं आहे. हिंदवी आणि NK वॉरियर्स. NK वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे. त्या दोन्ही संघांनी मुख्य मंचाच्या बाजूला नितीन गणपत पाटील पॅव्हेलियनच्या बाजूला असलेल्या झाडाच्या इथे जायचं आहे कारण त्याच्यानंतर त्यांचा सामना होणार आहे. पुढच्या टॉस साठी SA कट्टर कुणबी आणि कुणबी योद्धा या दोन्ही संघांनी स्टेजवरती यायचं आहे. SA कट्टर कुणबी आणि कुणबी योद्धा या दोन्ही संघांनी या ठिकाणी फोटो सेशन आणि टॉस साठी यायचं आहे. त्याच्या अगोदर हिंदवी आणि NK वॉरियर्स या दोन्ही संघांनी कृपया लवकरात लवकर कैलासवासी श्री नितीन गणपत पाटील स्टेडियमच्या बाजूला जायचं आहे. कुणबी समजोन्नती संघ मसा मुंबई आणि यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आज या क्रीडा नगरीमध्ये भरवली जाते. आणि या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि आमच्या सर्व संघ मालकांचं, आयोजन कमिटीचं आपण सहर्ष स्वागत करूयात. चला, संस्कार प्रतिष्ठान आघाडीची जोडी प्लीज मैदानावरती दाखल करा. हॅलो 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 हॅलो. SA कट्टर कुणबी त्याचप्रमाणे कुणबी योद्धा दोन्ही संघांनी यायचंय टॉस उडवण्यासाठी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय टॉस उडवण्यासाठी. त्याचप्रमाणे दोन्ही टीमच्या संघाने यायचंय ते फोटो सेशन साठी. SA कट्टर कुणबी विरुद्ध कुणबी योद्धा. कर्णधार आपला संघ घेऊन लवकरात लवकर यायचंय.
चला टिंगरे मास्टरमाइंड संघाला विनंती आहे, तुमचा 12th मॅन नसेल आणि तुम्ही जर स्कोर कार्ड वरती आक्षेप नोंदवलात तर तो मात्र ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला जर डाऊट असेल तर प्लीज मित्रांनो तुमचा 12th मॅन इथे असणं कंपल्सरी आहे. येणारे 18 बॉल मध्ये 42 धावांची गरज, 14चं रिक्वायर्ड रन रेट. एका बाजूला खामगाव संघाचा बूम बूम अर्थात प्रतीक साथीम, तर दुसऱ्या बाजूला पहिल्याच बॉल वरती प्रतीक साथीमच्या बॅट मधून गडागाती प्रहार. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आलाय पहिल्याच बॉल वरती चौकार. कुणबी योद्धा आपल्या नावाला साजेसा पहिलाच फटका. खामगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू प्रतीक साथीम, दुसऱ्या बाजूला रुपेश पालावे संघाचा कर्णधार आणि कांदलवाडा गावचा खेळाडू. यावेळी रनआउटची संधी निर्माण झाली होती, नजर हटी, दुर्घटना घटी आणि मी म्हणेल की थोडस खराब त्या ठिकाणी फंबल झाली. यष्टीरक्षक एक महत्वपूर्ण विकेट्स होती, कारण रुपेश पालावे म्हटलं तर सातत्यानं बऱ्याचशा स्पर्धेमध्ये व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट देखील खेळताना अगदी या खेळाडूला पाहिलंय. थोडस शेवटच्या मोमेंटला थांबण्याचा प्रयत्न, मात्र प्रतीक स्ट्राईक एंड वरून नॉन स्ट्राईक एंडला कर्णधार यायचा आहे संघ घेऊन. अगदी या स्पर्धेचा स्टार पोल पाहिला तर बॅटिंग करणारा जो संस्कार प्रतिष्ठान आहे तो अगदी 1734 या वोटिंगने अगदी या पोल मध्ये सर्वात अग्रस्थानी आहे. म्हणजे पहिल्या क्रमांकाचा हा संघ आहे. त्याच्यामुळे या संघाकडे ती क्षमता देखील पाहायला मिळते. त्याच्यानंतर शिर्के 11 हा संघ दुसऱ्या क्रमांकावरती पाहता. यावेळी जर पाहिलं तर आपला संघ घेऊन लवकरात लवकर यायचंय कट्टर कुणबी. पहिल्याच बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती थोडस नशिबाची साथ. त्याच्यानंतर हा बॉल जर पाहिला तर अगदी यष्टांच्या वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला तर डॉट बॉल आलाय. 14ची सरासरी राखायचे, सफल झाले रुपेशच्या बॅट मधून. हा अगदी हाय अँड हँडसम सीमारेषा पार जाणारा चेंडू आलाय या इनिंग मधला पहिला षटकार. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि त्याच्यासारख्या खेळाडूला जीवनदान देणं हे थोडंसं महागडं मी म्हणलं की निश्चितपणे ठरू शकतं. आणि या बॉलमध्ये तो घणाघाती प्रहार, रणसंख्या जर पाहिली तर 11 या क्रमांकावरती जाऊन पोहोचते. शॉर्ट आर्म फुलचा हल्ला चढवायचा होता, चेंडू चाललाय फाईन लेग झोन मध्ये. या मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. या बॉल वरती देखील आलाय रुपेशच्या बॅट मधून हा चौकार. पाहिलं की पहिल्या चेंडूवरती जी सुरुवात झाली होती आणि ते सुरुवातीला पुढे नेण्याचं काम आता मात्र स्वतः कर्णधार रुपेश त्याच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानावरती खेळ सुरू आहे. रणसंख्या जर पाहिली तर 15 या क्रमांकावरती जाऊन पोहोचते. 14चा आस्किंग रन रेट होता, म्हणजे 14च्या सरासरीने मॅच मध्ये प्रति षटकामागे खेळ करायचा होता आणि पहिल्याच षटकामध्ये ती सरासरी देखील गाठण्याचं काम केलं जातं. शेवटचा बॉल स्ट्राईकिंगला रुपेश, अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, चेंडू पडला गुडले स्पॉट वरती, अगदी उशी नव्हती या बॉलवरती. सबमरीन एका समांतर रेषेमध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आलाय. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या जर पाहिली तर 15 या क्रमांकावरती जाऊन पोहोचते. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 27 धावा. 12 चेंडू आणि 27 धावा हे इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक राहिले. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. पुन्हा एकदा ऐकूया डीजेला. फोटोग्राफर टॉस का बॉस इकडे यायचा आहे. आमच्याच काढून घेतोय कुणबी योद्धा. कुणबी त्यांचा कर्णधार नाही आला अजून, तोपर्यंत त्यांचा काढून घेऊ. कुणबी योद्धा संघाने फोटो सेक्शन करून घ्यायचंय. चला घाई करा, दोन्ही संघाला विनंती आहे. टिंगरे मास्टरमाइंड चला इतका वेळ घेऊन चालणार नाही, कारण स्पर्धेमध्ये आपण उशिराने दाखल झालो. त्याच्यासाठी वेळेचे निर्बंध, वेळेचं बंधन संपूर्ण स्पर्धेदरम्यान
देखील असणार आहे 6 आणि 5. 38 सर्कलच्या आतमध्ये 6 आणि 38 सर्कलच्या बाहेर 5. याच फॉर्मेशन मध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. येणारे 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज. 13.5 ची सरासरी आहे. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट 13.5 च्या सरासरीनं या मॅच मध्ये आता खेळ करायचा आहे. आणि त्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज श्रेयसला उतरवलं जात आहे. श्रेयसला धावा रोखण्यासाठी, कारण पहिलं षटक जिथे हाताला गेलं त्याचप्रमाणे कुणबी योद्धा कट्टर कुणबी संघ फोटो सेक्शन साठी यायचा आहे. दोन्ही कर्णधार इथेच थांबायचे. कट्टर कुणबी संघ फोटो सेक्शन साठी यायचंय. स्ट्राईक एंडला प्रतीक साथीम खामगाव गावचा बूम बूम. चला टिंगरे मास्टर माइंड, मी वारंवार विनंती करतोय कारण आपल्याकडे वेळ फार कमी, आपली स्पर्धा आहे आणि आपल्यासाठी हे भव्य दिव्य आयोजन आहे, त्याच्यामुळे वेळ वाचवण्याचा प्रयत्न आपला असायला हवा. श्रेयस गोलंदाजी ट्रॅकवरती 13 मध्ये 27. कट्टर कुणबी त्याच वर्सेस कुणबी योद्धा या संघाचा टॉस उडवण्यासाठी मसला तालुका माजी अध्यक्ष सन्माननीय गावडे साहेब यांना विनंती करतोय, त्यांनी टॉस उडवण्यासाठी यायचंय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज. 13.5 ची सरासरी राखावी लागेल आता बॅटिंग करणाऱ्या संस्कार प्रतिष्ठान या संघाला. श्रेयस पहिला बॉल, स्ट्राईक एंडला प्रतीक साथीम, लोवर फुल टॉस, पुढे एकदा बॉल अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह सरळ बॉलर डोक्यावरून बॉलला खेळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना यावेळी चुकी झाली. दोन्ही बॅटर्स मधला ताळमेळ चुकलाय आणि नजरहटी दुर्घटना घडी. एक मोठा मासा गावाला लागलाय, अर्थात रुपेश पाडावे. बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए निकले तो कॅन्डिडेट इन ॲट 3 विश्वास दाखल झाला. आणि नंबर 3 आपण पाहिला तर नंबर 3 हा क्रिकेटच्या दृष्टीने जबाबदारीचा नंबर मानला जातो, कारण इथे जो खेळाडू मैदानावरती दाखल होतो त्याच्या अंगावरती जबाबदारी मी म्हणेल की निश्चितपणे. आणि ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं, ज्याने 16 धावा खर्च केल्या होत्या, तोच विश्वास आता मात्र मैदानावरती दाखल झालाय. संस्कार प्रतिष्ठान खराब रणनीती, कारण आपण पाहिलं असेल की रुपेश पाडावे एक महत्वपूर्ण फलंदाज संघाचा आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होणं मी म्हणेल की थोडीशी खराब रणनीती. पुन्हा एकदा त्याच डिरेक्शन मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. अगदी या बॉलवरती कोणत्याही प्रकारची जोखीम नाही, एक सिंगल येते आणि या सिंगलच्या साह्यानं, सिंगलच्या मदतीनं रणसंख्या मात्र जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. क्रिकेटच्या मैदानावरती ज्यानं अनेक वादळ निर्माण केले, आपल्या बॅटिंगनं अनेक फटके क्रिकेटच्या इतिहासात इम्प्रोव्हाइज केले. साऊथ आफ्रिकन संघाचा AB डिव्हिलियर्स आणि याच खेळाडूचा जर्सी नंबर 17 सध्याच्या घडीला फ्रंट ऑफ द स्क्वेअर ऑफ द विकेट या बॉलला खेळून काढले. मिड विकेट रिझन मध्ये बॉलला जोपर्यंत स्टॉप केलं गेलंय, एक सिंगल येते आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 18 या क्रमांकावरती. 18 लॉस ऑफ 1 विकेट. 9 बॉल मध्ये अजून या मॅचला जिंकण्यासाठी तब्बल 24 धावांची गरज. रिमेनिंग बॉल आर 9 अँड रिक्वायर्ड रन्स आर 23 धावांची गरज. प्रतीक पुढे एकदा स्टेप आउट झाले, बोटा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी इनफिल्ड मध्ये बॉल अडवलं जातं, एक सिंगल आली. तर 23 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. आणि खराब रणनीती संस्कार प्रतिष्ठानचा, जसा मी उल्लेख केला की रुपेची जी विकेट आहे ती महत्वपूर्ण होती, त्याला मैदानावरती थांबणं गरजेचं होतं. एका धाब्याने मी म्हणेल की काही बिघडलं नसतं, मात्र थोडंसं नजरहटी दुर्घटना घटी या प्रकारचं चित्र आपण मैदानावरती पाहत आहे. पुढे एकदा स्ट्राईक एंडला विश्वासनं पहिलं षटक हाताळलं होतं, मागणं ठरला होता, त्याला तर धावा काढायच्या आहेत. शॉर्ट ऑन फुलचा हलवर चढवायचं होतं, स्विंग अँड मिस, बॉल आणि बॅट मध्ये नो कॉन्टॅक्ट, डिलिव्हर्ड, अगदी डॉट बॉल आलाय. येणारा जो एक बॉल डॉट येणार आहे, तुम्ही म्हणेल की संस्कार प्रतिष्ठान संघावरती दबाव वाढवण्याचं काम करणार आहे, कारण स्कोर कार्डचं प्रेशर, कारण आपण पाहिलं तर 42 धावांचं टार्गेट आहे, 7 धावांचं खेळ, 7 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक. शेवटच्या बॉलवरती पंचांकडे पाहिलं, दाद मागितली, अपील केले आणि येस डेफिनेटली या चेंडूवरती फलंदाज झाल्या बाद. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी संस्कार प्रतिष्ठान संघाला तब्बल 23 धावांची गरज.
ऋषी मैदानाच्या आतवरती दाखल झाला. येणारी 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज. चला टिंगरे मास्टरमाइंड मित्रांनो, चला नवीन बॅटर दाखल झाला, वेळ घेऊ नका प्लीज. 6 मध्ये 23 क्रिकेटच्या खेळानं आम्हाला एक खूप चांगलं वाक्य शिकवलंय की तुम्ही सुरुवात कशी करताय हे फार महत्वाचं नाही, तर तुम्ही शेवट कसं करताय, सामना फिनिश कसा करताय हे फार महत्वाचं आहे. 6 मध्ये 23 होऊ शकतात, कारण खामगाव संघाचा एक मातब्बर खेळाडू बुम बुम अजूनही मैदानावरती स्ट्राईक एंडला आणि प्रत्येककडे ती क्षमता आहे. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 6 मध्ये 23. सुरुवात तर चांगली झाली गोलंदाजी करणाऱ्या टिंगरे मास्टरमाइंड संघाकडून, मात्र शेवट देखील चांगला करणं गरजेचं, कारण क्रिकेटच्या खेळाचा नियम राहिलाय अंत भला तो सब भला. तुम्ही शेवटच्या क्षणाला विजय मिळवता का हे सर्वाधिक महत्वाचं आहे, आणि त्यासाठी आता प्रयत्न मैदानावरती केले जाणार. एका बाजूला 6 मध्ये 23 करायचे आहेत, तर दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 23 अडवायचे आहेत. म्हणजे एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर 6 मध्ये 23 करणाऱ्याला थांबवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला थांबवणाऱ्या ते करून दाखवायचंय. खेळाचे वैशिष्ट्य राहिले. ऋषी गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्राईक एंडला बूम बूम मारतात प्रतीक साथी. चला टिंगरे मास्टरमाइंड, चला इतका वेळ मित्रांनो घेऊन चालणार नाही, कारण बराचसा उशीर होतोय. तर जास्त उशीर झाला तर तुम्हाला पेनल्टीलाइज केलं जाईल, याच्यावर देखील थोडंसं लक्ष असू द्यात. राऊंड द विकेटने गोलंदाज ऋषी. या बॉलवरती मोठा फटका, 1 बाउन्स, सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवरती या मॅच मधला आणि या इनिंग मधला एक अफलातून चौकार. गरज राहिली मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये 19. पुढचा बॉल यावेळी शपलवून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. अगदी स्क्वेअर बॉल, चेंडूवरची दिशा जी आहे ती दिशा खराब होती. पंचांचा इशारा आपण पाहिला, दोन्ही हात एका समांतर लाईन मध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला गेला. वाईड आणि वाईडच्या माध्यमातून एक अवांतर धाव. येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 18 धावांची गरज. प्रतीक या बॉलवरती शॉर्ट आर्म फुलचा हल्ला चढवलाय, बुम बुमच्या बॅट मधून आलाय. या मॅच मध्ये एक संजीवनी निर्माण करणारा अफलातून षटकार. संघ होता गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज निमेशला त्याने आणलं आणि आता समीकरण पहा. येणारे 4 बॉल आणि 4 बॉलवरती तब्बल 12 धावांची गरज. मी उल्लेख केला की क्षमता आहे प्रतीककडे आणि ते प्रतीकनं पहिल्याच 2 बॉलवरती दाखवलंय. गोलंदाज निमेश पुन्हा एकदा. या बॉलवरती चांगला फटका आलाय, संधी निर्माण झाली, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि जी विकेट हवी होती अगदी तोच गडी. प्रतीक साथीम तंबूच्या आश्रयाला माघारी. विकेटचं पतन. बॅटर सोनगर संघाचा मदया फलीतील आणखी एक खेळाडू अर्थात विवेक मैदानावरती दाखल झाला. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी मॅचला आहे अगदी 12 धावांची गरज. 2 मोठे प्रहार, 2 मोठे षटकार कंपल्सरी चेस हे स्पर्धेचा नियम राहिलाय. 3 चौकार आणि 2 षटकार याच्यामधले समीकरण राहिले. विवेक स्ट्राईक एंडला दाखल झालाय, तर गोलंदाजी ट्रॅकवरून निमेश. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, संधी पुन्हा एकदा निर्माण झाली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, मी जजमेंट शेल्डर निलादान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जातो. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. आता समीकरण येऊन राहिले. येणारे 2 चेंडू आणि 2 मध्ये करायचे आहेत तब्बल 10 धावा. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांचं समीकरण आहे मॅच मध्ये शिल्लक. एखादा या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये एक वेगळी रंगत निर्माण होईल. त्यासाठी हा चेंडू मार महत्वपूर्ण आहे. इथे जर एक मोठा फटका आला तर पुन्हा एकदा तो दबाव प्रेशर होईल. फुलटॉस बॉल सरळ दिशेनं. जजमेंट चुकलं होतं, मात्र शेवटच्या मोमेंटला स्वतःला थांबवलं आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता 1 बॉलवरती करायचे आहेत 8. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 8 धावा. तर टेनिस क्रिकेटचा उल्लेख राहिला की
मी नेहमी सातत्याने उल्लेख करतो की एक स्पर्धा झाली होती कोपरा ग्रुप चषक, एका बॉलवरती 11 धावांची गरज होती आणि अफजल 11 महाड या संघाने तो कारनामा केला होता. एका बॉलवरती 11 धावा देखील झाल्या होत्या. म्हणून क्रिकेटचा इतिहास बराच काही सांगून जातो. येणारा एक चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून या मॅचला मध्ये 8 धावांची गरज. सोडून दिले बॉलला, पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा नाहीये. व्हॅलिड बॉल या स्पर्धेमधील या टुर्नामेंट मधील अर्थात मधील हिंदवी आणि NK वॉरियर्स यांनी आपली फिल्डिंग लावायची आहे लवकरात लवकर. NK वॉरियर्स सगळ्यांनी लवकर यायचं मैदानाच्या बाहेर. टिंगरे मास्टरमाइंड यांनी कृपया मैदानाच्या बाहेर लवकर यायचं आहे. NK वॉरियर्स यांनी आपली फिल्डिंग लावायची आहे. वरतून खाली उतरायचं आहे लगेच स्टेडियमवरून. वरती जे असतील संघ संस्कार आपली टीम खाली उतरवायची लवकर.